नकळत जुळलेली नाती भाग 5. पुरावा सापडणार का? रात्र गडद झाली होती. गावाच्या टोकाला असलेल्या जुन्या वाड्यात फक्त कंदिलाचा पिवळसर प्रकाश लुकलुकत होता. बाहेर वारा सुटला होता आणि आकाशात विजा चमकत होत्या. सागरच्या हातात त्याच्या वडिलांचा जुना फोटो होता. तो फोटो तो कित्येक वेळा पाहत होता. आजी काही क्षण शांत राहिली. सागरने थरथरत्या आवाजात विचारलं, "हो बाळा, पण त्या अपघातामागे काहीतरी काळं सत्य दडलंय हे मला आत्ता वाटायला लागलंय." सागरचे डोळे भरून झाले. "म्हणजे बाबा मारले गेले होते?" आजीने लगेच उत्तर दिलं नाही. तिने कपाटातून एक जुनी लोखंडी पेटी बाहेर काढली. त्या पेटीला गंज चढला होता. "ही पेटी तुझ्या बाबांनी अपघाताच्या 2 दिवस आधी दिली होती." सागरचे हृदय जोरात धडधडू लागलं. "मग आता काय आहे?" आजीने हळूहळू कुलूप उघडलं. पेटीत काही जुनी कागदपत्रं, एक डायरी आणि एक छोटा टेप रेकॉर्ड होता. "हे बघ." सागरने डायरी उघडली. पहिल्याच पानावर लिहिलं होतं, "जर मला काही झालं तर माझा अपघात नसून काटा आहे. मलाही आजपर्यंत माहिती नव्हतं बाळा, पण तुझ्या बाबांनी कोणाचा तरी मोठा भ्रष्टाचार उघड केला होता." बाहेर जोरजोराचा कडकडाट झाला. सागर घाबरून आजीकडे इकडे पाहू लागला. "कोण होता तो माणूस?" आजीने सावधपणे खिडकी बंद केली. "शेखर पाटील." हे नाव ऐकताच सागर दचकला. "तोच ना, गावाचा मोठा बिल्डर आणि माझे काका." "हो." "तुझ्या बाबांनी त्यांचा बनावट प्रोजेक्टचा पुरावा मिळवला होता." सागरच्या डोळ्याचा राग भरला. "मग पोलिसांनी काही केलं नाही?" आजी कटवट हसली. "पैसा नाही, सत्ता दोन्ही त्यांच्याकडे होती." सागर शांत बसला. तो टेप रेकॉर्ड हातात घेऊन म्हणाला, "यात काय असेल?" आजीने बॅटरी लावली. काही सेकंद आवाज आला आणि मग अचानक एक माणूस आवाज ऐकू लागला, "रमेश, तू हे कागद बाहेर काढलेस तर तुझा जीव धोक्यात येईल." तो आवाज दुसरा कोणाचा नसून माझ्या काकांचा होता आणि दुसरा आवाज माझ्या बाबांचा. "मी सत्य लपवणार नाही." आणि रेकॉर्डिंग अचानक बंद झाली. बाबा शेवटपर्यंत लढले. आजीने त्याच्या डोक्यावर हात फिरवला. "तुझाही माझ्या लेकाचं रक्त आहे." तेवढ्यात कोणीतरी जोरात ठोका मारला. धडाम धडाम. सागर घाबरला. "या वेळेला कोण असेल?" आजीने दिवा बंद केला. "आजी, शांत राहा." पुन्हा ठोका पडला. दरवाजा उघडला. बाहेरून खिडकीत आवाज आला. सागर खिडकीतून डोकावून पाहू लागला. बाहेर 2 काळ्या गाड्या उभ्या होत्या. "आजी, हेच काकांची माणसं आहेत." आजीचा चेहरा पडला. त्याने कदाचित पुरावा बद्दल समजलं. सागर पटकन पेटी उचलू लागला. "आपण मागच्या दरवाजाने जाऊ." दोघेही सावधपणे घराच्या मागच्या बाजूने बाहेर पडले. पाऊस सुरू होता. गावाच्या पायवाटेने ते धावत होते. आजी दमली होती. "सागर, थांब बाळा." मग मागून गाड्यांचा आवाज जवळ येत होता. सागरने आजीचा हात घट्ट पकडला. आपल्याला मंदिरात जायचं आहे." "मंदिरात?" "मंदिरात कशाला? बाबांचे मित्र तिथे भेटणार आहेत." आजी थक्क झाली. "तुला कसं माहिती?" सागरने डायरेक्ट शेवटचे पान दाखवलं. त्यावर लिहिलं होतं, "जर मला काही झालं तर पुरावा महादेव मंदिरात सुरक्षित आहे." दोघेही पावसात धावत मंदिराकडे निघाले. जुने महादेवाचे मंदिर गावाच्या डोंगरावर होते. रात्रीचा अंधार अधिकच भयानक दिसत होता. सागरने मंदिराचा दरवाजा ढकलला. कर्कश आवाज करत दरवाजा उघडला. एक म्हातारा पुजारी बसला होता. "तू रमेशचा मुलगा आहेस का?" सागर थकला. तो म्हणाला, "तुम्हाला कसं माहिती?" "तुम्हाला बाबा माहिती होते का?" पुजारी शांतपणे उठला. "मी तुझीच वाट पाहत होतो." आजी आश्चर्यचकित झाली. "म्हणजे तुम्हाला सगळं माहिती आहे का?" पुजारीने मान हलवली. तो शिवलिंग मागे गेला आणि तिथून एक लहानशी पिशवी आणली. "ही तुझ्या बाबांनी माझ्याकडे ठेवली होती." सागरने पिशवी उघडली. आजीने एक 3 डायरी होती. "यात काय आहे?" "तुझ्या बाबांना काय पैशाचा पुरावा?" काका आनंदाने ओरडला. "मग आता आपण त्याला जेलमध्ये टाकू शकतो." पण पुजारी गंभीर झाला. "इतकं सोपं नाही का? कारण गावातले अनेक मोठे लोक त्याच्यासोबत आहेत." तेवढ्यात मंदिराजवळ गाड्यांचा आवाज आला. सगळे घाबरले. काकांची माणसं मंदिरापर्यंत पोहोचली होती. त्यांना
आत येऊन देऊ नका, आजी घाबरून म्हणाली. सागरने पटकन पेन ड्राईव्ह खिशात ठेवली. मंदिराचे दरवाजे धडधड वाजू लागले. दरवाजा उघडला. सागरने कपाळावरचा घाम आला. पुजारी गुप्त दरवाजा उघडला. या माझ्या मागे. ते तिघेही मंदिराच्या तळघरात उतरले. तिने अंधार होता. फक्त मशीदचा प्रकाश दिसत होता. सागरने विचारलं, हा रस्ता कुठे जातो? जुन्या विहिरीजवळ. मागून दरवाजा तुटल्याचा आवाज आला. काकांनी माणसं मंदिरात शिरली होती. लवकर चला, पुजारी ओरडला. सगळे धावत सुटले. तळघरात बाहेर पडताच ते विहिरीजवळ आले. मग समोरच सागरचे काका उभा होते. त्यांच्या चेहऱ्यावर हसू होतं. शोध घेतलात तुम्ही? सागर रागाने पुढे झाला. तू माझ्या बाबांना मारलं. काका हसला. तुझ्या बाबांनी माझ्या मार्गात येण्याची चूक केली. आजी रडू लागली. तू पाप केलंय हे लक्षात ठेव. पुरावा दे, नाहीतर इथून कोणी जिवंत जाणार नाही. सागर घाबरला, पण त्याने पेन ड्राईव्ह घट्ट पकडला. त्याने डोळ्यासमोर बाबांचा चेहरा आला. त्या सत्यासाठी लढ. सागरने अचानक पेन ड्राईव्ह विहिरीत फेकल्याचा अभिनय केला. काका घाबरला. काकांनी विहिरीकडे धाव घेतली. त्या क्षणी सागरने खरी पेन ड्राईव्ह आजीकडे दिली. आजीने तो आपल्या साडीमध्ये लपवली. पुजारीने तेवढ्यात पोलिसांना फोन केला. काकांना समजलं, तो मी अडकला आहे. तो त्याचा प्रयत्न करू लागला, पण पावसामुळे जमीन खरडली झाली होती. त्याचा पाय घसरला आणि तो विहिरीत पडला. सगळे स्तब्ध झाले. काही वेळात पोलीस आले. इन्स्पेक्टरने सागरकडून सगळी माहिती घेतली. आजीने खरी पेन ड्राईव्ह दिली. त्यात बिल्डर शेखर आणि काका यांच्या भ्रष्टाचाराची, धमक्यांची आणि अपघाताचे पुरावे होते. इन्स्पेक्टर गंभीर आवाजात म्हणाला, तुझ्या वडिलांचा अपघात नव्हता, हा खून होता. सागरच्या डोळ्यात अश्रू आले, पण यावेळी हे दुःखाचे नव्हते. ती न्याय मिळवण्याचे अश्रू होते. आजीने आकाशाकडे पाहिलं. रमेश, तुझं सत्य आज जिंकलं. पाऊस हळूहळू थांबत होता. पूर्वेकडे पहाट फुटत होती. सागरने बापांचा फोटो हातात घेतला. बाबा, मी तुमचं काम पूर्ण केलंय. आणि त्या पहाटेसोबत सागरच्या आयुष्यातला अंधाराचाही शेवट झाला.